नमस्कार मित्रांनो, तुम्ही बघतायत जे यूट्यूबर असतात ते वेगवेगळे व्हिडिओ सतत मोबाईलवर टाकत असतात. मग ते फेसबुक असेल, यूट्यूब असेल. आणि विशेष म्हणजे हे जे यूट्यूबर आहेत हे यूट्यूबर वेगवेगळ्या पद्धतीचे आपले मतं मांडत असतात. आजचा आपला विषय असा आहे की मुस्लिम धर्माविषयी, कुराणविषयी, हदीसविषयी, मोहम्मद पैगंबरांच्या चरित्राविषयी जे व्हिडिओ यूट्यूबवर टाकत असतात त्यात महत्त्वाचं म्हणजे साहिल, सलीम वास्तिक, समीर, अदम स्पीकर, सचवाला हे असे भारतीय लोक आहेत की ते मुसलमान धर्मामध्ये त्यांच्या धर्मग्रंथामध्ये कशा पद्धतीच्या चुकीच्या गोष्टी लिहिलेल्या आहेत आणि त्या गोष्टीमुळे मुस्लिम समाजाचं कसं नुकसान होते आणि त्याबरोबरच भारताचं आणि जगाचंही कसं नुकसान होते हे सांगण्याचा प्रयत्न करतात. खरं तर हा एक चांगला प्रयत्न आहे, कारण यामुळे मुस्लिमांच्या आयुष्यामध्ये मोठा बदल होणार आहे. त्यांच्यातली जी कट्टरता आहे, त्यांच्यातला जो धार्मिक उन्माद आहे आणि सरसे जुदाचा जो त्यांचा नारा आहे त्याला कुठंतरी खीळ बसण्याचं काम हे यूट्यूबर करत असतात. खरं तर हे फार चांगलं काम आहे, कारण यामुळे मुस्लिम समाज हा जास्त स्वतंत्र होईल. जर त्याने त्यांच्या धर्मातल्या चुकीच्या गोष्टी सोडण्याचा प्रयत्न केला तर त्याचा समस्त फायदा त्या समाजाबरोबर जगाला आणि भारताला होईल. कारण ह्या कट्टरतेमुळे त्या मुस्लिम समाजाची कुठेही प्रगती होत नाही. कारण त्यांच्या आयुष्यामध्ये जी प्रगती झाली पाहिजे, त्यांच्या मुलांचे शिक्षण, त्यांच्या मुलांच्या नोकऱ्या, त्यांचं व्यवस्थित कुटुंब शांतीने राहणं, त्यांची पत्नी आणि त्यांचे जे काही मित्रपरिवार असतील, त्यांचे कुटुंबातील लोक असतील, या सगळ्यांना ह्या देशामध्ये मिळून मिसळून वागता आलं पाहिजे. ते वागणं इस्लामला मंजूर नाही आणि इस्लाम त्यांना त्यांच्या शिकवणीपासून दूर नेतो. कारण इस्लाम हा त्यांची शिकवण जी आहे त्या पद्धतीनेच जगण्याचं स्वातंत्र्य देतो, तो मुक्त स्वातंत्र्य देत नाही. तेव्हा हे जे यूट्यूबर आहेत, हे जे काम करत आहेत, याचा खरोखर काही बदल ह्या देशातल्या मुस्लिमांच्या मनावर होईल का? ह्या देशातले मुस्लिम बदलू शकतील का? आणि धर्मग्रंथावर, पैगंबरावर आणि हदीसवर जास्त अवलंबून न राहता ह्या जगात जगताना, आपलं आयुष्य काढताना ते कशा पद्धतीने बदल करतील, प्रगतीच्या मार्गाला कसे लागतील आणि धर्माचं जोखडं कमी करण्याचा प्रयत्न कसे करतील हे शिकवण्याचं काम हे वरचे यूट्यूबर करत असतात. आणि हा एक चांगला मार्ग आहे आणि त्याच्यामुळे आज जरी नाही तरी काळानुसार काही बदल जरूर होईल. कारण आज मोठ्या प्रमाणात यूट्यूबरच्या माध्यमातून जे लोक त्यांच्याशी चर्चा करतात त्याच्यात बहुसंख्य मुस्लिम आहेत आणि ते त्यांना न पटणाऱ्या गोष्टी जेव्हा त्यांना लक्षात येतं की खरोखर हे आपल्या धर्मात बऱ्याचशा बाबी, बऱ्याचशा प्रथा, परंपरा खूप चुकीच्या आहेत आणि दुसऱ्या धर्मियांना हे खूप कमी लेखत आहेत, त्यांच्याविषयी फार चांगलं मत यांचं नाही, उलट त्यांचाही द्वेष करत आहेत, तेव्हा असे शिक्षित, सज्ञान आणि स्वतःची बुद्धी वापरणारे लोक मुळात ह्या धर्मापासून हळूहळू लांब जाऊ लागले. यांची संख्या फार नाही, पण मित्रहो, संख्येला महत्त्व नाही. जेव्हा अशा गोष्टी घडत असतील तेव्हा समस्त मुस्लिम समाजावर कुठंतरी याचा परिणाम होतो. जरी लगेच धर्म सोडत नसतील आणि त्यांनी धर्म सोडावा असं या यूट्यूबरचं किंवा माझं म्हणणं नाही, तर त्यांनी त्यांच्या धर्मातल्या कुप्रथा बाजूला करून ज्या चांगल्या मानवी आयुष्यासाठी, समाजासाठी आणि इतर धर्मियांशी सरमिसळ करण्यासाठी, त्यांच्याशी चांगला संवाद साधण्यासाठी जर त्या गोष्टी बदलत असतील तर ही चांगली गोष्ट आहे आणि त्याचं आपण स्वागत केलं पाहिजे. मुळात इस्लाम हा कल्ट आहे, तो धर्म नव्हे. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत मुसलमानाने काय करायला हवं हे तो सांगतो. धर्माने सांगितलेलीच गोष्टीचं पालन करायचं, स्वतःची बुद्धीची वापरायची नाही. हे असं का विचारायचं नाही. कुराण व मोहम्मद पैगंबरावर प्रश्न विचारणं म्हणजे मुस्लिम हा एक प्रकारे काफिर झाला आहे, मुस्लिम झाला आहे, असं म्हणजे धर्मद्रोही आहे, असं त्या धर्मातले
कट्टरवादी लोक समजतात। तसंच मुळात धर्म हा अध्यात्म शिकवतो, तो ज्ञान, भक्ती, तत्वज्ञान, जीवन, निसर्ग, गूढता, मानवता याची पूजा किंवा यांच्यापासून मानवाने स्वतःच्या जीवनासाठी काय घ्यावं, स्वतःचं आयुष्य परिपूर्ण करावं हे धर्म सांगतो। इस्लाम आचरणावर भर देतो। इस्लाममध्ये अध्यात्म नाही, संत नाही, मानवता नाही। मुसलमान सोडून तो इतर धर्मांना अलग समजतो, खरं तर सगळ्या मानवतेला नाकारतो। हे जे त्यांचं तत्वज्ञान आहे त्याच्यात बदल होणे गरजेचं आहे आणि हा बदल जेवढा होईल तेवढं मानवी कल्याणासाठी, मनुष्यासाठी, इतर धर्मियांसाठी आणि देशासाठी खरोखर सुखकारक आणि गरजेचं आहे। कारण सनातन धर्म हा सर्वांनी सुखोने संतु, सर्वे संतु निरामया, म्हणजे सर्वांनी सुखी राहावं आणि कुणीही दुःखी राहू नये, कुणीही वादविवाद करू नये, कुणीही भांडण तंटा करू नये, सगळ्यांना वेळेवर जेवण मिळावं, सगळ्यांना चांगलं राहणीमान मिळावं, अशा विचाराचा हा सनातन धर्म आहे। आणि ह्या धर्माबरोबर राहत असताना मुसलमानांनी सुद्धा हे सगळं समजून घेणं गरजेचं आहे। तेव्हा मित्रहो, आणि हे ट्यूबर हे काम फार चांगलं करत आहेत, तेव्हा आपण यांना धन्यवाद देऊ। विशेष म्हणजे सुरुवातीला साहिल, समीर, आदम स्पीकर आणि सचवाला हे चेहऱ्यावर मास्क लावून येत असत, पण नंतर सलीम वास्तिक या हिम्मतवान पुरुषाने स्वतः इस्लाम धर्मी असून त्याने इस्लाममध्ये काय चुकीचं आहे हे जेव्हा सांगायला सुरुवात केली तेव्हा त्याने कुठलाही चेहऱ्यावर नकाब घातला नाही। तो सगळ्यांसमोर उभा राहिला आणि त्याला जे जे पटलं ते त्याने सांगण्याचा प्रयत्न केला। हा हिम्मतवान माणूस प्रथम भारतात असा निर्माण झाला की त्याने इस्लामवर टीका करताना कसली भीती बाळगली नाही आणि तो धैर्यशीलपणे, तो हिमतीने सगळ्यांसमोर उभा राहिला। त्याचे चॅनल मोठ्या मोठे लोक बघतात आणि इस्लाममध्ये जे चुकीचं आहे ते सांगतो, त्याच्या पदरचं काही सांगत नाही आणि तो मान्यही करतो, जे आहे ते उघड आहे, त्याच्यात काही नाही आणि तो तर सरसे जुदाला किंवा कशालाही घाबरत नाही। तेव्हा ही हिंमत ह्या व्यक्तीमध्ये काही काळ अगोदरचे साहिल, सलीम, आदम स्पीकर, सचवाला यांनी जी सुरुवात केली त्या सुरुवातीनंतर ही हिंमत ह्या सलीम वास्तिकमध्ये आली, तेव्हा त्याचं श्रेय या पूर्वीच्या यूट्यूबरला आहे। तेव्हा मित्रहो, अशा पद्धतीने जर बदल होत असेल आणि तो बदलचं सगळ्यांनी स्वागत करायला हवं आणि ते मानवतेसाठी, देशासाठी आणि मुसलमानासाठी सुद्धा फार गरजेचं आहे। नमस्कार।